विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. अजित पवारांनी स्वतः आम्हाला याबाबत सांगितलं होतं. अमोल कोल्हेंचा गौप्यस्फोट. छगन भुजबळांची अनेक वर्षांपासूनची दिल्लीत जायची इच्छा. ज्येष्ठांसाठी राज्यसभा योग्य सदन. अमोल कोल्हेंच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या विनाच होणार. विधानसभेनंतर आता परिषदेचेही विरोधी पक्षनेतेपद रिक्त. 10% निकष पूर्ण होत नसल्यामुळे काँग्रेसचा दावा रखडला. बुलढाण्याच्या लोणारमधील चिखला गावात तणावपूर्ण शांतता. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात. छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून झाला होता वाद.